बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सामनाची आहे। सामनामध्ये युती संदर्भात आता वक्तव्य करण्यात आलेला आहे। अग्रलेखाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंबद्दल सकारात्मक संकेत देण्यात येत आहेत। युती संदर्भात ठाकरे बंधूंकडून सकारात्मक संकेत आलेले आहेत। महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली ही तुतारी आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। स्वाभिमान, महाराष्ट्राचं कल्याण यापुढे मतभेद शून्य असं देखील स्पष्ट करण्यात येत आहे। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय पाहूया आपण। राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हिताकरता एकत्र येण्यास तयार आहेत। या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसंच अनेक जण पोटदुखीनं बेजार झाले। भाजपचं हिंदुत्व नकली आणि तकलादू आहे। या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपनं राज यांना अडकवलं आणि गाडे घसरत गेले। आता त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टच केलं की झालं ते झालं, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं किरकोळ आहेत। काही किरकोळ वाद असलास तर तो बाजूला ठेवून मी सुद्धा महाराष्ट्र हिताकरता एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे। ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे। मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्राचं कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत। पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंक्तीला यापुढे बसू नये। महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्या बाहेरच ठेवावं ही माफक अपेक्षा श्री उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये। फडणवीस यांच्या महाराष्ट्र प्रेमाचं ढोंग वारंवार उघड पडलंय। मुंबई या लोकांनी विकायला काढली आहे। महाराष्ट्र लुटीचं टेंडर काढलंय, ते अमराठी ठेकेदारांना दिलंय। महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा, प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। अर्थात महाराष्ट्राला आणखीन काय हवं या मथळ्याखाली हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।